नाशिकच्या आरटीओ कार्यालयात आज खासगी स्कूल व्हॅन चालकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आरटीओकडून करण्यात येणाऱ्या कारवाई आणि आर्थिक दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शालेय वाहनांसाठी 7+1 सीटिंग कपॅसिटी कायम ठेवावी, तसेच प्रत्येक वाहनामध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती करू नये, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. कंडक्टरच्या पगारासाठी पालकांकडून सुमारे 15,000 रुपये वसूल करण्याची वेळ आल्यास पालक आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. आरटीओकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक दंडात्मक कारवाईलाही वाहनचालकांनी विरोध केला. नियमांची अंमलबजावणी करताना स्कूल व्हॅन चालकांच्या अडचणींचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शहरातील अनेक शाळांच्या सुटण्याच्या वेळा एकाच असतात. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. ही समस्या टाळण्यासाठी विविध शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान 15 मिनिटांचे अंतर ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच आरटीओमार्फत शाळांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये स्कूल व्हॅन चालकांना प्रतिनिधित्व द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. चालकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात अतिशय तळमळीने आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या कुटुंबाचे असतील, लहान लहान मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, यांची वाहतूक ही संघटना अतिशय प्रामाणिकपणे करते. आणि एक प्रकारची आम्ही नेहमी म्हणतो की सेवासुद्धा या अर्थार्जन करत असताना सेवा आहे. परंतु एकीकडे केंद्र असेल, राज्य असेल, महायुतीची सत्ता आहे. या लोकांना सामान्य जनता असेल, नागरिक असतील, यांच्याशी काही घेणं देणं. गाडी बघा गाडी. आणि इकडे चांगलं काम करत असताना वाहतूक सेनेच्या आमच्या ज्या गाड्या आहेत, जे सभासद, यांच्यावर अतिशय चाचकाठी आहे. एक 2-5 महिन्यांनी आम्ही मोर्चा काढला की तेवढ्यापुरतं ऐकतात आणि परत त्यांच्या ते अटी कंडिशन या सुरू असतात. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमच्या या संघटनेचे, वाहतूक संघटनेचे सर्व सदस्य आहेत. आताच आमचे आजिमभाई अध्यक्ष ते सुद्धा येत आहेत. आणि आमच्या ज्या ज्या अटी आहेत, ज्या मागण्या आहेत, एकीकडे 35,000 कोटी रुपये खर्च करून शहर फोडून ठेवलं आहे, लोक मरत आहेत, जनता ॲडमिट आहे. आणि ह्या गाड्या अतिशय कष्टाने काही लोकांनी कर्ज काढून गाड्या घेतलेल्या आहेत. आणि त्यांच्या गाड्यांचा मेंटेनन्स बघा, स्पेअर पार्ट जात आहेत. उलट या सरकारने सहकार्य करण्याऐवजी या वाहतूकदारांना, या वाहनधारकांना त्रास देत आहेत. त्याच्या विरोधात आमचे सर्व आता नेते जमत आहेत. सदस्य पूर्ण या भागामध्ये सर्व रस्ते पॅक झाले आहेत आणि आम्ही आरटीओवरती मोर्चा काढतो. जेव्हा आदेश दिले असते त्या आदेशाला आपण पालन करून आपल्या गाड्या पासिंग करून घेतलेले. आपण ब्रिजचं तुम्ही त्यांनी आपल्याला नियम सांगितले, त्या नियमाच्या हिशोबाने आपण गाड्या पासिंग केल्या. पण साहेब, तुम्हाला चांगलं माहिती असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये आज नाशिकची अवस्था कशी झालेली आहे. खड्ड्यांमुळे आपले लोक खरंच पाहायला गेलं तर आमच्या खड्ड्यांचा हा वाहतूकदारांना जास्त त्रास आहे आमचा. आणि हे वाहतूकदार आमचे जे आहे, छोट्या छोट्या मुलांची वाहतूक करणारे लोक, शाळेमध्ये विद्यार्थी वाहतूक करणारे लोक आमचे. आणि वाहतूक करत असताना शासनाने आम्हाला जे जे नियम दिलेले आहेत ते नियम आम्ही पाळतो. परंतु हा सरकार आमच्यावरती काही नवीन नियम आणून आम्हाला काहीतरी नवीन नियम शिकवून आमच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा पाठला करून यांचा काही स्पॉट आणि आमच्या गाड्यांना मुलं देतात. लहान लहान मुलं असतात, मुलांना रस्त्यावर उतरून देतात. उद्या जर या आयटूच्या भीतीने आमच्या या वाहतूकदार हे गाडी जेव्हा चालत आहे रस्त्यावरती आणि आयटूच्या भीतीने जर कधी अपघात झाला, गाड्यामध्ये विद्यार्थी जातात, याची जबाबदारी शासन घेणार आहे का? आज त्यांना हा जाब विचारण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिला असेल, पूर्ण शाळावरती आमच्या विद्यार्थी वाहतूक करणारे म्हणजे शाळापर्यंत ठेवला. आम्ही पाहिला लोकांना एक विनंती केली, आम्हाला होणारा त्रास तो तुमच्यापर्यंत पण येणार आहे. तो त्रास काय होणार आहे, तर तो आयटीने जे नियम आम्हाला लावले, आम्हाला 7+1चं परमिट दिलेलं आहे. पण आम्हाला तो 7+1 मध्ये आता त्यांनी तो नियम आणला, तर त्या गाडीमध्ये आपल्याला कंडक्टर पाहिजे. तो कंडक्टर आणि कुठून बसवायचा, मुलं 7 बसवायचा का कंडक्टर बसवायचा,
त्यानंतर आम्हाला ते वर्षी खर्च नाही येतो वाहतूकदारांना खर्च नाही येतो वर्षाचा आम्ही तो सगळं खर्च काढून आमच्याकडं आपण सांगितलं तर आम्हाला तुमचं भाडेवाढचं हे आम्ही शासन करणार आहे आम्ही भाडेवाढ तुम्हाला करून देणार आहे पण भाडेवाढचं पण आम्ही त्यांना खर्चाचं सगळं लिस्ट दिली आणि त्या लिस्ट आम्ही शासन देण्याचा विचार